ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्म विद्या संप्रदाय कर्तृभ्यो अंसऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः। सर्वोपप्लवरहित प्रज्ञान घन प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि। वंशी विभूषित करान्नवनीरदाभात् पीताम्बराधरुण बिंब फलाधरोष्ठा कलेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो श्रीवैष्णवेभ्यो नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वंदे मुकुंद प्रियं वंदे भक्तजना श्रयं च वरदं वंदे शिवं शंकरम्। मयाध्यक्षेण प्रकृति सूयते सचराचरम् हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते। आज भगवान सदाशिवाचे अवतार श्री खंडेरायाच्या मंदिराच्या या पवित्र प्रांगणामध्ये आदरणीय श्री हरिभक्तपरायण श्री श्री विजयानंदजी महाराज यांच्या ही शुभ उपस्थितीमध्ये सर्व श्रोतेगणांच्या आणि भक्तगणांच्या सानिध्यात आज सेवेसाठी निवडलेला श्लोक गीतेच्या 9व्या अध्यायातील 10व्या क्रमांकाचा आहे। आमचा क्रमशः गीता पाठ चालू आहे। गीतेवरती भगवत पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्यांचं भाष्य, मधुसूदन सरस्वती त्यांची भाष्य दीपिका, आनंदगिरीची टीका, श्रीधर स्वामीची टीका अशा आणि नारायणी टीका या सर्व टीकेच्या सहित दररोज ही विवेचन आणि गीतेवरती पाठ चालू आहे। दिवसातून जेथेही वेळ मिळेल, ज्याही ठिकाणी वेळ मिळेल त्या ठिकाणी हा पाठ आयोजित केला जातो
आज सकाळी आम्ही लवकरच आश्रमावर निघाल्यामुळे आजचा पाठ आश्रमावरच होत असतो, परंतु मला माहीत होतं की आज सुप्याला मुक्कामाला जायचं आहे. तिथे पवित्र एकांतात भगवत सानिध्यात आजचा पाठ आपण सुप्याला घेऊ. म्हणून क्रमानं आलेलं जे चिंतन आहे तो आजचा चिंतनीय श्लोक भगवान श्रीकृष्ण आपला लाडका शिष्य अर्जुनाला सांगतात, हे अर्जुन, मयाध्यक्षेन प्रकृती ही सुयेते सचराचरम हेतुनानेन कौन्तेय जगद्वी परिवर्तते. त्याच्या अगोदर 9व्या श्लोकामध्ये नचमाम तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीन वदासीन आदी आदी गोष्टी सांगितल्या होत्या. परमात्मा सकल सृष्टीची उत्पत्ती करून आपण केलेल्या कृतीमध्ये, आपण केलेल्या कार्यामध्ये तो आसक्तीचा भाव ठेवत नाही. परमात्म तत्व जे निर्गुण आहे, निराकार आहे, ते परमतत्व पुढच्या श्लोकामध्ये स्वतः भगवान म्हणतात, प्रकृती ही मया अध्यक्षेन. जी प्रकृती आहे, प्रकृती 2 प्रकारची असते. एक अपरा प्रकृती आहे, दुसरी परा प्रकृती आहे. ज्याचं चिंतन अतिशय सुंदर अशा छान रूपाने 7व्या अध्यायात केलेलं आहे. परा प्रकृती हे भगवत स्वरूप आहे आणि अपरा प्रकृती तिचेही 8 भेद करून सांगितलेले आहे. तिला अष्टधा प्रकृती म्हणतात आणि ती अष्टधा प्रकृतीचं चिंतनही मागे गीतेमध्ये झालेलं आहे. भगवंताने मायेसाठी प्रकृती शब्दाचा प्रयोग केलेला आहे. शास्त्र चिंतन जर आपण केलं, प्रकृती हा शब्द सांख्याने वापरलेला आहे, सांख्य शास्त्रकारांनी. काय प्रकृती शब्द हा सांख्यांचा आहे. सांख्य प्रकृती म्हणतात. प्रकृतीला दुसरा शब्द आहे प्रधान. सांख्याची प्रकृती जी आहे, सांख्य कधी म्हणणार नाही माया, ते म्हणणार नाहीत अविद्या. कारण प्रत्येक शास्त्राचे आपले पारिभाषिक शब्द असतात आणि प्रत्येकाचं शास्त्र, प्रत्येक मतवाद्यांचं शास्त्र आपल्या पारिभाषिक शब्दावरती त्यांनी उभं केलेलं आहे. म्हणून सांख्यांची प्रकृती स्वतंत्र आहे. तिचा आणि परमात्म्याचा काही संबंध नाही. प्रकृती ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांख्य योगामध्ये खूप छान अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. माऊलींचं मत अद्वैत आहे. माऊलींचं मत जगद्गुरु शंकराचार्यांचं जे शुद्ध अद्वैत मत आहे ते ज्ञानेश्वर महाराजांचं मत आहे. परंतु सांख्ययोगाचं प्रतिपादन करत असताना जो प्रतिपादक असतो, जो प्रतिपादन करणारा असतो, त्याच्या समोर जेही तुम्ही शास्त्र ठेवाल त्या शास्त्राप्रमाणे तो विवेचन करत असतो. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे. प्रवचन चालू होणार. तर
भगवंताने याच अध्यायाला अगोदर म्हटलं, प्रकृतीन स्वाम, माझी जी प्रकृती आहे त्या प्रकृतीला मी वशीभूत करतो. मी वेगळा राहून प्रकृती करून सर्व काम करून घेतो. नंतर ही प्रकृती जगाला प्रसवते. त्रिभीर गुणमयैर भावैहि एभिहि सर्वमिदं जगत. त्रिगुणात्मक असणारी ही प्रकृती आहे, ही गुणमयी असणारी प्रकृती आहे. ती प्रकृती स्वतंत्र काही करू शकत नाही. जगताची उत्पत्ती करायची असेल तिला परमेश्वराचं सहकार्य घ्यावं लागेल आणि परमेश्वराच्या सहकार्याने प्रकृती विश्वाची उत्पत्ती करू शकते. सांख्य म्हणतात की प्रकृतीला पुरुषाचा संबंध नसतानाही प्रकृती स्वयं जगताची उत्पत्ती करू शकते. उदाहरणार्थ, स्त्रीला जर मुलबाळ व्हायचं असेल तर पतीच्या संबंधानं होईल. स्वतः पती संबंधा वाचून स्त्री संततीचा प्रसव करू शकत नाही. पुरुषाचा संबंध आल्यानंतर तिला मुलं होतील, मुलबाळ होतील. स्वतंत्र होऊ शकत नाही. तसं वेदांत म्हणतो की प्रकृती स्वतः काहीच करू शकत नाही. सांख्य म्हणतात प्रकृती स्वतंत्र आहे, वेदांती म्हणतात प्रकृती परतंत्र आहे, ती ईश्वराच्या अधीन आहे. आणि जग कोणाच्या तरी अधीन असतो तो परतंत्र असतो. जो परतंत्र असतो तो दुःखी असतो. म्हणून गोस्वामी तुलसी बाबांनी आपल्या रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे की पराधीन सपने हूँ सुख नाही. पराधीनतेमध्ये कधी सुखाची प्राप्ती होणं शक्य नाही. पारतंत्र्य आहे, पराधीनता आहे, ही नेहमी दुःखामध्ये लोटणारी वस्तू आहे. म्हणून पुरुष दुःखी नाही. प्रकृती परतंत्र असल्यामुळे प्रकृती ही परतंत्र असल्यामुळे ती स्वतंत्रतेने कोणतीही गोष्ट करू शकत नाही. म्हणून ती प्रकृती स्वतः काही करू शकत नाही. भगवान याच गोष्टीला समजावून देण्यासाठी या 10व्या श्लोकाचा प्रयोग करतात. भगवान म्हणतात, मया अध्यक्षेन प्रकृती. प्रकृती माझ्या अध्यक्षतेमध्ये राहून, माझ्या अधीन राहून जगाची उत्पत्ती, जगाची स्थिती आणि या जगाचा संहार प्रकृती करत नाही, मी करतो. परंतु या जगाची उत्पत्ती मी प्रकृतीच्या संबंधातून माझ्या प्रेरणेनं प्रकृतीशी संबंध करून मी या संपूर्ण जगाला उत्पन्न करत असतो. म्हणून परमात्मा, अध्यक्ष शब्दाचा अर्थ आहे प्रेरक, अध्यक्ष शब्दाचा अर्थ आहे स्वामी, अध्यक्ष शब्दाचा अर्थ आहे मालक, अध्यक्ष शब्दाचा अर्थ आहे की ज्याच्या अधीन कोणीतरी आहे तो अध्यक्ष आहे. एखादी संस्था असते त्याचा अध्यक्ष असतो, त्याच्या अधीन बाकीचे ट्रस्ट असतात, सदस्य असतात, सचिव असतात, सर्व त्याच्या खालचे असतात. अध्यक्ष शब्दाचा अर्थ आहे महान, ज्याच्यापेक्षा कोणीच मोठा नाही त्याला म्हणतात अध्यक्ष. म्हणून परमेश्वरापेक्षा जगामध्ये कोणीच महान नाही. सर्वात महान जर कोण असेल तर परमात्मा आहे. आणि त्याच परमेश्वराला भगवान श्रीकृष्णाने अध्यक्ष या शब्दाने सांगितलेलं आहे. वास्तविक ही संस्कृत भाषा आहे. संस्कृत भाषा कळण्यासाठी संस्कृत व्याकरणाची आवश्यकता असते. संस्कृत व्याकरण यावं लागतं. ज्याला संस्कृत व्याकरण येतं तो गीतेचा सहज अर्थ करू शकतो. परंतु अर्थाचा अर्थ जो असतो, अज्ञानी अर्थाचा अनर्थ करू शकतात, ज्ञानी पुरुष अर्थाचा अर्थ सांगत असतात. तुम्ही आम्ही पोथी वाचतो, पुराण वाचतो, गीता वाचतो, महाभारत काहीतरी वाचतो आणि आपल्याला शब्द ज्ञान असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्याला ते कळतं. आपल्याला कळत असल्यामुळे कोणाकडून ऐकण्याचं काम नाही. तुम्हाला जरी कळत असं वाटत असेल परंतु तो कळण्यातला आभास आहे, कळालेलं नाही.
कळालेलं नसताना सुद्धा असं वाटतं की मला कळालेलं आहे, आणि कळालेलं नसताना कळालेलं आहे असं वाटणं हे सर्वात मोठं अज्ञान आहे. आणि हे अज्ञान लवकर दूर केल्या जात नाही. जो व्यक्ती स्वतःला विद्वान समजतो, पंडित समजतो, तो कोणाच्याही पुढे, त्याला कोणाच्या पुढे बसून ऐकण्याची इच्छा नाही, श्रवण आहे. तुम्हाला एक आठवणी म्हणून गोष्ट सांगतो माझ्या अनुभवाची. आम्ही वृंदावनला असताना, फार जुनी गोष्ट आहे ही घटना, मी वृंदावन जायच्या अगोदरची आहे, पण संत महात्म्यांच्या मुखातून ऐकलेली असल्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. वृंदावनामध्ये 2 संत प्रसिद्ध होते. एक भक्तीचे आचार्य हरिबाबा आणि त्याचप्रमाणे दुसरे ज्ञानाचे आचार्य वेदांती ते उडिया बाबाजी होते. आम्ही स्वामी अखंडानंद सरस्वतीजीकडे श्रीमद भागवत अध्ययन केलं. अखंडानंद महाराज साक्षात भागवताचे स्वरूप होते. त्यांनी भागवतावरती 200 ग्रंथ लिहिलेले आहेत. इतके प्रकांड विद्वान होते ते. त्यांचे गुरु होते उडिया बाबा. उडिया बाबा एक महान संन्यासी होते, तपस्वी होते, त्यागी होते. जीवनभर त्यांनी एक कमंडल आणि अंगावरती एक कपडा किंवा 2 कपडा, बाकी कोणताही संग्रह नव्हता. तर विषय असा आहे, ऋषिकेशला स्वामी ब्रह्मप्रकाशजी महाराज म्हणून एक संत होते. ते खूप विद्वान होते. त्यांचे श्रीधरी टीका, वंशीधरी टीका, श्रीमद भागवत मुखोद्गत होतं, उपनिषद मुखोद्गत, शंकर भाष्य मुखोद्गत. इतके विद्वान होते की उत्तर हिंदुस्थानामध्ये जेवढे विद्वान साधू झाले सर्वांचे ते सर्व गुरु होते सर्वांचे. आमचे गुरु महाराज रामानंद सरस्वतीजी महाराज यांच्याकडे उपनिषद शिकले. आणि गुरुजी सांगायचे किंवा आम्ही सुद्धा वृंदावनामध्ये होतो ऐकलं. एकदा हरिबाबाने, बदायूं नावाचा जिल्हा आहे उत्तर प्रदेशात, बाबांनी ठरवलं एक रामनाम बांध निर्माण करायचा. बांध म्हणजे तलाव म्हणतो आपण त्याला, मोठं धरण, मातीचं धरण, मातीच्या भिंतीचं. गावाची गावं जमा केले. दिवसभर लोकांच्याकडून काम करून घ्यायचं, माती उचलायची, खोदायचं आणि तलावाची भिंत बांधायची. आज 4 गावचा नंबर, उद्या 4 गावचा, परवा 4 गावचा. दिवसभर श्रम करायचे, कष्ट करायचे. आणि संध्याकाळी श्रीमद भागवत कथा, भागवतावर, रामायणावर, उपनिषदावर, गीतेवरती प्रवचन व्हायची. आल्यानंतर सर्वांनी स्नान करायचं, प्रवचन ऐकायचं, प्रवचन ऐकल्यानंतर भोजन करायचं आणि सर्वांनी झोपायचं. दिवसभर काम करायचे. जवळजवळ त्या धरणावरती 1,00,000 हेक्टर जमीन भिजते. एवढा मोठा बांध निर्माण केला. आजही तो आहे, त्याचं नाव रामनाम बांध आहे. म्हणजे काम करत असताना भगवंताचं नामस्मरण करताना टोपले उचलायचे, खोदत असताना सुद्धा भगवंताचं नामस्मरण करून, बांधावर नेऊन टाकत असताना सुद्धा नामस्मरणाने, म्हणून तो रामनाम बांध आहे. काय साधू सत्पुरुषामध्ये कशा प्रकारची विनम्रता असते. त्यांचं मोठंपण त्यांनी त्यागलेलं असतं. आणि आपण जर आपलं मोठंपण घेऊन चालू लागलो तर आपल्याला परमार्थाचा जो शुद्ध आनंद आहे तो आयुष्यात कधीही उपभोगायला किंवा भोगायला मिळणार नाही. काय किंचित जरी अहंकार आपल्यामध्ये कुठेतरी शिल्लक राहिला असेल, तो एक दिवस आपला विनाश केल्याशिवाय राहणार नाही. एका माणसाच्या झोपडीला आग लागली. गावातल्या लोकांनी पाहिलं झोपडी जळत आहे, चला आपण काही करू शकत नाही, निदान विझवू तरी. लोक विझवायला लागले. बऱ्याच लोकांनी अर्ध झोपडं विझवलं, पण अर्ध जळायचंच राहिलं. तो माणूस म्हणाला, थोडस राहू दे, निदान तुम्ही परोपकार केला, विझवू लागले, माझ्यावरती उपकार झाला. अर्ध झोपडं तर तुम्ही विझवलं, थोडीशी राहू द्या, थोडीशी थिनगी राहू द्या, थोडीशी आगणी राहू द्या. अरे थोडीशी जरी राहिली शिल्लक तरी ती राहिलेल्या पूर्ण झोपडीला जाळून टाकणार.
म्हणतात माऊली जैसी दीपकलिका धापुटी बहु तेजा ते प्रगटी तैसी सद्बुद्धी ठेकुटी म्हणू नये. दिव्याची छोटी जरी लव असेल वात असेल तर विशाल असणारी गवताची गंधी तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपतारी. तृणाच्या गंधीला जर अग्नी लागला तो भस्मसात करू शकतो, राजमहाल जाळू शकतो. काय शक्ती नाही अग्नीमध्ये, फार मोठी शक्ती आहे. म्हणून साधू वैष्णवाचं लक्षणच हे काय, निराभिमानी वृत्तीनं आयुष्य जगणं आणि त्याचा आनंद असली खरा आनंद उपभोगणं हेच वैष्णवाचं खरं लक्षण आहे. काय चैतन्य महाप्रभूनं म्हटलेलं आहे की तृणादपि सुनीचेन, तृणादपि सुनीचेन वृक्षादपि सहिष्णुना. वृक्ष किती सहिष्णू आहे, वृक्षासारखं साधू असला पाहिजे, सहिष्णू. का लावणी दयाने केली जो खांडावया घाव घाली दोघा वृक्ष दे सावली एक देसा. दोघा नाही, ज्यानं झाड लावलं आणि जो कुऱ्हाड घेऊन आता तोडायला आला तो मला सावली झोपू, उठले की तोडून टाकू झाड. तोडणाऱ्याला सुद्धा वृक्षानं ती थंडी सावली दिली आणि लावणारा जरी झोपला तरी तीच. का गायीची तृषारू व्याघ्रा विष होनी मारू ऐसे नेनेची का करू तोय जैसे. गंगेचं जेल असं म्हणत नाही हा वाघ पाणी प्यायला आला त्याच्यासाठी वीज बनून जाऊ आणि गाय आली तिच्यासाठी अमृत. गंगाजल कधीच भेदभाव करत नाही. काय त्याचप्रमाणे संत आहे, साधू आहे, महात्मा आहे, सत्पुरुष आहे. साधू मध्ये किती मोठं लहानपण असतं हे तुम्हाला सांगायचंय. अध्यक्षतेचा अहंकार नाही. भगवान संपूर्ण सृष्टीचा करता आहे. करता असूनही मी कोणत्याही कर्माचा करता आहे. नचमाम तानी कर्मानी निबद्धनंती धनंजय. मला कोणतेही माझे तर कर्म नाही, ईश्वराचं कोणतंही कर्म नसतं. सृष्टीची उत्पत्ती केली तरी ईश्वराचं कर्म नाही, ते जीवाच्या कर्माचा परिणाम आहे. फक्त ईश्वर त्याला निमित्त मात्र आहे. काय तुम्हाला उत्पन्न केलं नाही त्याने, तुमच्या कर्मानं तुम्हाला उत्पन्न केलेलं आहे, पण ईश्वर मात्र निमित्त आहे. काय तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की कर्म जे आहे सर्व सृष्टीमध्ये, सृष्टीला कारण कर्म आहे, सृष्टीच्या विनाशाला कारण कर्म आहे, सृष्टीच्या स्थितीला कारण कर्म आहे. पर परमात्मा त्याचा त्या ठिकाणी प्रेरक आहे, परमात्मा त्याचा अध्यक्ष आहे. सांगण्याचं तात्पर्य मी सांगत होतो की त्या बांधावरती रात्री अशा प्रकारचे संध्याकाळ झाली की कोणी नवीन महात्मा आले की त्यांचं प्रवचन ठेवायचं. एक विद्वान पंडित होते, ते रामायणाचे विद्वान होते. मग काय केलं, हरिबाबा म्हणाले पंडितजी तुम्हीच आता 8-10 दिवस रामायण सांगा. ते रामायणाचे विद्वान होते, खूप छान अशा प्रकारचं रामायण सांगायचे. संस्कृत वगैरेची विद्वत्ता नसेल त्यांच्याकडे, पण रामायण खूप हिंदीचं सुंदर सांगायचे. तर ऋषिकेशवरून ब्रह्मप्रकाशजी महाराज अचानक आले तिथे. त्या काळातले सर्वात मोठे साधू, विद्वान साधू होते आणि सर्वांचे आदर्श होते. हरिबाबाने त्यांना पाहिलेलं, ऐकलं होतं, पण हेच ते ब्रह्मप्रकाशजी महाराज आहेत हे माहित नव्हतं. आणि महाराज अचानक आले. पंडितजी पोथी सांगत होते, सामान्य पंडित, गावातला विचारा, सामान्य सांगत होता रामायणाची पोथी. बाबा आले आणि समोर बसले. समोर काय संपूर्ण शेत होतं, माती, तिथं काही असं अंथरूण नाही, काही अशा प्रकारचं आसन नाही, काही नाही. सांगणाराला एक छोटस घोंगडीचं आसन टाकलेलं, समोर पोथी मांडलेली रामायणाची, आणि ते रामायण सांगत होते. रामायण सांगत असताना ब्रह्मप्रकाशजी महाराज आले आणि त्या पोथी वाचक होते त्यांच्या समोर बसले. रामायणाचा एक करुणाप्रधान प्रसंग ते वर्णन करत होते पंडितजी, आणि इतके भावविभोर झाले. ब्रह्मप्रकाशजी म्हणजे सकाळी सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत वेदांताचे पाठ सांगणारे, वेदांताचे पाठ सांगणारे वेदांती होते. काही वेदांती भक्तीला मानत नाहीत, नामस्मरणाला मानत नाहीत, कर्माला मानत नाहीत,
यज्ञ यागाला मानत नाही. कोरडं न मानणं ती गोष्ट वेगळी आहे. खरा ज्ञानी असतो तो कर्माची निंदा करत नाही, भक्तीची निंदा करत नाही, नामस्मरणाची निंदा करत नाही. निंदा हा विषय ज्याचा नाही त्यालाच तर महात्मा म्हणतात. तुमचा विषय जर निंदा असेल तर तुम्ही साधू असू शकत नाही. लक्षात ठेवा. मी असेल, तुम्ही असेल, कोणी असेल, ज्यांचा विषय निंदा आहे, जगाची निंदा करा, पण साधूची, ईश्वराची निंदा करू नका. ईश्वराची निंदा आपल्या हातून व्हायला नको, कोण्या सत्पुरुषाची सुद्धा व्हायला नको, कोण्या सज्जन पुरुषाची सुद्धा व्हायला नको. बाबा बसले. एक गावातला सामान्य पंडित ब्राह्मण पोथी सांगत होता. प्रसंग होता करुणेचा. भक्ताची लक्षणं प्रतिपादन करणं चालू होते. रामायणाचे अनेक भक्त झाले, त्यांचे चिंतन सांगणं सुरू होतं. हे भावविभोर होऊन गेले. असे ऐकत होते, अशी मान तिरपी होती, तशी समाधीवत स्थिती झाली. एकदम इतके तल्लीन झाले. आणि कोणीतरी ब्रह्मप्रकाशीला पाहिलं होतं. आज भक्ती प्रेमामुळे ज्ञानाला समाधी लागली. भक्ती प्रेमापुढे ज्ञानाला समाधी लागली ही विशेषता आहे. ज्ञान समाधीच्या पलीकडे पोहोचल्यानंतर असतं. ज्ञानाची अवस्था फार उच्च कोटीची आहे. आणि मग कोणीतरी हरिबाबाच्या कानात सांगितलं, महाराज समोर बसलेले ब्रह्मप्रकाशजी महाराज आहे. ते एवढे मोठे महात्मा, काय ते भक्तीचे आचार्य होते. दिवसभर नृत्य करून भगवंताच्या हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण चैतन्य महाप्रभू सारखं हरिबाबांचं जीवन होतं. आणि ज्यावेळी त्यांना कळालं की समोर ब्रह्मप्रकाशजी बसलेले, अरे बाप रे म्हणाले, मैंने बहुत अपराध किया. इतने बड़े संत हमारे सत्संग में आए, लेकिन हम लोगों ने उनको आसन तक नहीं बिछाया. आसन सुद्धा टाकलं नाही त्यांना बसण्यासाठी. काय नंतर त्यांची अवस्था थोडी हे झाल्यानंतर ते जागृत अवस्थेमध्ये आले आणि हरिबाबाने त्यांना अपराधाची क्षमा मागितली. अपराधाला क्षमा करा, आम्ही तुम्हाला नाही ओळखू शकलो. काय अशा थोर पुरुषांना ओळखणं सामान्य गोष्ट नाही महाराज, फार अवघड आहे. नाही ओळखू शकलो. ब्रह्मप्रकाशजी गळ्यात पडले. सांगितलं, हरिबाबा आसनाची गोष्ट नाही. आसन तर मी माझ्या जीवनामध्ये माझ्या कधी चित्ताला सुद्धा शिवलं नाही की मला कोणतं आसन असायला पाहिजे की नसायला पाहिजे. तुम्ही कशाला नाराज होता? प्रत्येक स्थितीचा साक्षी असतो महात्मा, आणि प्रत्येक स्थितीला साक्षी होऊन पाहत असतो. आणि त्याच्यामध्ये अपचय उपचय भाव निर्माण होत नाही. काय अधभाव आणि ऊर्ध्व भाव कधीच निर्माण होत नाही. समरसता असते. कारण प्रत्येक प्राणी मात्रांच्या ठिकाणी समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रिया. कोणाच्या प्रती राग नाही, कोणाच्या प्रती आसक्ती नाही. म्हणून मागच्या श्लोकामध्ये सांगितलं, उदासीन औदासीन्य, तो उदासीनवत अशा प्रकारचा राहत असतो. आम्ही ऋषिकेशला राहायचो. आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो, हे एकांत स्थळ आहे. महाराज श्री मस्ताराम बाबा होते आणि ते चैतन्य महाप्रभूच्या संप्रदायाचे होते, प्रेमी भक्त होते. आम्ही विद्यार्थी होतो. कैलास आश्रमामध्ये शिकायचो, जेथे स्वामी विवेकानंद शिकले. त्या आश्रमामध्ये आम्ही वेदांत शिकायचो, पंचदशी उपनिषद. आणि मला कोणीतरी सांगितलं की चलो बोले मस्ताराम जी बाबा है, बहुत संत है, बहुत बड़े संत है. गंगा पार करून लक्ष्मण झुल्याहून पलीकडे गेलो. गंगेच्या काठावरती अशी एक लाकडाची झोपडी, लाकडाची नाही, असे किनारा होता गंगेचा काठ, आणि असे दोन दोन लाकडं पुढरवले होते. बाकीचे लाकडं असे टाकले, वरून जाळे टाकले होते झाडाचे. आणि बाबा मस्तीमध्ये दिवसभर पडून असायचे. कोणी जर काही खायला आणलं, खातच राहायचे दिवसभर. दही खाणं चालू, दहीवर दूध खाणं चालू. कोणी काही केळं आणले, कोणी काही सफरचंद आणलं. त्यांना हे भातच नव्हतं, हे भानच नव्हतं राहायला की मी किती खात आहे, किती खायला पाहिजे.
या अवस्थेच्या पुढे पुढे गेलेली स्थिती होते. मग दर्शनाला आम्ही गेलो. पावसाळ्याचे दिवस होते. दर्शन घेतलं. ते काही कोणाला बोलत नव्हते. ते त्यांच्या मस्तीमध्ये राहायचे. कधी पाहिलं कोणाकडे डोळे उघडून पाहिलं. ज्या साधकामुळे साधकावरती त्यांची दृष्टी पडल्यानंतर तो कृतार्थ झाल्याशिवाय कृतकृत्य झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी त्यांची दृष्टी दिव्य होती. साधूच्या अंग प्रत्यंगामध्ये तप असतं. त्यांच्या दृष्टीमध्ये तप, त्यांच्या नेत्रामध्ये तप, त्यांच्या मुखामध्ये तप, नवे नवे त्यांच्या रोमारोमामध्ये तप असतं, तपश्चर्या असते. प्रत्येक रोमारोमाच्या ठाई त्यांना आत्मानुभूती असते. म्हणून त्यांचा अधिकार अतिशय उच्च कोटीचा असतो. मस्ताराम बाबाकडे आम्ही गेलो. दर्शन घेतलं. बसल्यानंतर कोणीतरी ऊस आणला होता खायला. ते ऊसाचे वरचे सर्व काढून बाबाच्या हातात दिला. बाबा ते खाऊ लागले. त्यांचं नावच मस्ताराम होतं. खाता खाता मी असा समोर बसलेलो होतो. धरला ऊस आणि माझ्या अंगावर फेकला. असा खाऊ बोले. म्हणजे 24 घंट्यातून कधीतरी 5-10 शब्द ते बोलायचे. आणि माझ्या अंगावर फेकला ऊस. बोले खाऊ बोले. लोक माझ्या शेजारचे लोक म्हणे खाऊ म्हणे. खाऊ बोले म्हटल्यानंतर लगेच खायला सुरुवात करायची. मला वाटलं इतके मोठे महात्मा आपल्या अंगावर, आपल्याला दिला प्रसाद, पण त्यांच्या समोर कसं काय खायचं. नाही खाऊ खाऊ बोले. लोक म्हणाले खाऊ खाऊ, बाबाजीने आदेश किया आहे. खाल्ला मी ऊस. ऊस खाल्ल्यानंतर मग ती चिवट्या होत्या जवळच अशी एक 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 चिवटी. ती असे एवढा एवढा गंध झाला त्याचा. गंध झाला. 2-4 मिनिटानंतर दुसरा शब्द बोले. क्या बोले वो चौथा है ना, फेंक दे बोले उसको, उसमें कुछ नहीं है. जब तक रस होता है बोले तब तक चूसा जाता है, और जब रस खत्म होता है तो उसको क्या चूसेगा, फेंक दे बोले. क्या संसार आणि परमार्थ दोनच गोष्टी आहेत. परमार्थ रस आहे. परमार्थ रस आहे. परमार्थ म्हणजेच परमेश्वर. श्रुती सांगते रसो वैसः, परमात्मात रस आहे. श्रीमद भागवत सांगते रसमालयम पिबत भागवतम रसमालयम मूरहो रसिका भुवि भावुका. भागवत रसम आलयम, रसाचं आलय आहे, रसाचं घर आहे, रसाचा साठा आहे. भगवत प्रेमरस त्याच्यामध्ये भरलेला आहे. सद्गुरु बोधरस त्याच्यामध्ये भरलेला आहे. भक्ती ज्ञानामृत त्याच्यामध्ये भरलेला आहे. रस आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरा आपला संसार आहे, त्याच्यामध्ये रस नाही पण रस आहे असा भात झालेला आहे. मेलेल्या ढोराची हड्डी असते, त्याला अस्थी म्हणतो आपण. ती फेकल्यानंतर कुत्र्याच्या हाडकाला चावायला लागतं. त्याच्यात हिरड्यातलं निघतं रक्त आणि त्याला असं वाटतं की हड्डीतून किती छान रक्त निघून राहिलं. रक्त कोणाचं आहे? हड्डीमध्ये अस्थिमध्ये रक्त नाही. याच्या दाढेचं रक्त त्याला लागलं असून ते त्याचं स्वतःचं रक्त चाटतं. फक्त त्याच्यातून रक्त निघत आहे असा त्याचा भास झालेला आहे. तसा संसारामध्ये रस नाही, परंतु आपला भास झालेला आहे की आहे याच्यामध्ये काहीतरी. आणि एक कमी लोकांना नाही, बहुसंख्य लोकांना. गीता सांगते कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. कोणीतरी एखादा आहे त्या रसाचं सेवन करणार. काय मग आपण जे निरस आहे, काय जे निरस आहे त्याच्यामध्येच रस आहे असं समजून आपण त्याचा भोग घेत आहोत. म्हणून जे निरस आहे, रसहीन आहे, रसरहित आहे, तो संसार आहे. महात्म्याला परमार्थ कळाला म्हणून तो परमार्थाचा रस उपभोगू शकतात. सुखदेवानी आयुष्यभर परमार्थ रस उपभोगला. परमार्थ रसाच्या व्यतिरिक्त त्यांनी काही सेवन केलं नाही. सेवा कथा रसमहो नितराम पिबत्वम. सुखदेवजी सांगतात सेवा कथाम नितराम, निरंतर सेवेचा कथेचा रस सेवन कर. मग अशा प्रकारची गोष्ट आहे. तर आपला विषय होता
की महापुरुषांचं जीवन असं आहे, त्यांच्या जीवनामध्ये ज्ञातता असते, ज्ञान असते. म्हणून ज्ञानाला अनुसरून ते जगत असतात आणि आपण अज्ञानाला धरून जगत असतो. अज्ञानाला धरून जोपर्यंत आपण जगण्याचा प्रयास करू आपल्या जीवनामध्ये, तोपर्यंत आपण सुखापासून वंचित आहोत, रसापासून वंचित आहोत, आनंदापासून वंचित आहोत. वास्तविक उपनिषद सांगतात, आनंदात्मय खलु इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति. अरे बाबांनो, तुम्ही आनंद तुमचं स्वरूप आहे, तुम्ही आनंदच आहात. पण आपण आनंदी असून, आनंद आपलं स्वरूप असून दुःख भोगत आहोत, हेच अज्ञान आहे. आणि ते अज्ञान काढत असतील कोणी तर फक्त साधूच काढू शकतो. आणि तो साधू काढू शकतो की ज्याचं अज्ञान स्वयं दूर झालेलं आहे. आपलं दूर झालेलं नाही ना, आपण दुसऱ्याचं काढत बसलो तर आपल्याकडून निघणं शक्य नाही. म्हणून मला म्हणायचं की परमात्मा आणि प्रकृती दोन गोष्टी आहेत. प्रकृती म्हणजेच अज्ञान वेदांताच्या भाषेमध्ये, आणि परमात्मा म्हणजे ज्ञान. ज्ञान हे परमेश्वराचं स्वरूप आहे, अज्ञान हे प्रकृतीचं स्वरूप आहे. इथे भगवंत म्हणतात, मयाध्यक्षेन प्रकृती. प्रकृती माझ्या अधीन राहून सुयते सचराचरम, या चराचर विश्वाची निर्मिती करते. चर विश्व आहे, आचर विश्व आहे, स्थावर आहे, जंगम आहे. हे जे विश्व आहे, या विश्वाची उत्पत्ती प्रकृती करते. ज्यावेळी परमात्मा होता त्यावेळी प्रकृती नव्हती, लक्षात ठेवा. परमात्मा ज्यावेळी होता त्यावेळी प्रकृती नव्हती, आणि ज्यावेळी प्रकृती आहे त्यावेळी परमात्मा आहे. हा वेदांत सांगतो. प्रकृती ज्यावेळी नव्हती त्यावेळी परमात्मा होता. उपनिषद सांगतात, सदैव सौम्यम इदम अग्रमासीत. हे सौम्य, हे शिष्य, इदम अग्रमासीत, हे पूर्वीच होतं. हे पूर्वीच होतं. परंतु जे पूर्वी होतं तो परमात्मा आहे. जो आता आहे तो परमात्मा आहे. जो प्रकृतीचा नाश झाल्यानंतर, जगाच्या उत्पत्तीच्या पूर्वी परमात्मा होता, जगाच्या स्थिती कालामध्ये परमात्मा आहे, जगाचा प्रलय झाल्यानंतर सुद्धा परमात्मा राहील. परमात्म्याचा विलय, परमात्म्याचा नाश, कारण तो अविनाशी आहे म्हणून त्याचा नाश होत नाही. बाकी तुमचे आमच्या जवळ आहे, ते एक दिवस नाशणार आहे, जाणार आहे. ते किती असू द्या, काय एक दिवस जाणार आहे. ते जरी राहिलं तर भोगता जाणार आहे. शास्त्र सांगतात की भोगान भुक्ता वयमेव भुक्ता, तपो न तप्ता वयमेव तप्ता, कालो न याता वयमेव यातः, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. भोगता जातो, भोग राहतात. या मंदिराचा आपण भोग घेतलेला, इथं आलो, सावलीत बसलो, झोपलो, याचा उपयोग घेतला आपण. पण एक दिवस मंदिरामध्ये झोपणारा जाणार, मंदिर तसंच राहणार. भोगता गेला, भोग राहिला, भोगता गेला, भोग राहिला. लक्षात ठेवा. आणि भोगता, भोग्य आणि भोग, अशा प्रकारची त्रिपुटी आहे. भोग्य पदार्थ आहेत. आपण ज्या वस्तूचा भोग घेतो ते भोग्य आहे, भोगणारा भोगता आहे. काय तर एक गोष्टी राहणार. आता तुम्ही आम्ही किती वेळा जन्माला आलो, किती वेळा मेलो, याचं काही गणित नाही. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे कधी, म्हणून या जीव व्याला शरण गेला विठोशी. अरे विठ्ठलाला शरण गेला तर चांगली गोष्ट आहे, परंतु किती वेळा जन्माला यायचं, किती वेळा मरायचं, याचं काय अर्थाचं कारणच आहे का या गोष्टीचं? आपण अध्यक्षालाही ओळखलं नाही आणि प्रकृतीलाही ओळखलं नाही. संसार आहे, संसाराचा अध्यक्ष परमात्मा आहे, स्वामी. प्रकृतीचा स्वामी परमात्मा आहे, भोगाचा स्वामी परमात्मा, भोक्त्याचा स्वामी परमात्मा आहे. भोक्त्याचा स्वामी जो परमात्मा आहे त्याचं नाव साक्षी किंवा प्रत्येगात्मा आहे, असा शास्त्र सांगते. बरं, तर मला एक सांगायची गोष्ट, मयाध्यक्षेन प्रकृती, माझ्या सानिध्यात प्रकृती राहून या जगताचा प्रसव करते, जगताची उत्पत्ती करते. ज्या जगाची उत्पत्ती ज्या परमेश्वराने केली, काय ब्रह्मसूत्रामध्ये जन्माद्यस्य यतः या श्रुतीचा तात्पर्य अर्थ आहे की यतो वा इमानी भूतानी जायन्ते न जातानी जीवन्ति, हे सर्व माझ्यापासून उत्पन्न झालं. तुकोबाराय सुद्धा ते सांगतात, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नयानुमाना श्रुतीशी. काय
तो श्रुती म्हणजे शब्द, श्रुती म्हणजे शब्द प्रमाणाचा विषय नाही, अनुमान प्रमाणाचा विषय नाही, प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही, कोणत्याही स्थायी प्रमाणाचा तो विषय नाही, प्रमाणाच्या अतीत असणारा परमात्मा प्रमाणाच्या अतीत आहे. आणि आपण प्रमाणामध्ये आहोत म्हणून आपण प्रमाता आहोत. प्रमाता होतो, परमात्मा प्रमेय आहे, त्याला जाणणारा प्रमाता आहे. अशा प्रकारचा प्रमाण आहे ज्याच्याद्वारे आपण जाणतो ते प्रमाण आहे. डोळ्यानं देव पाहिला, देव पाहण्याचं प्रमाण डोळे झाले. ज्यानं पाहिला तो दृष्टा झाला, जे पाहिलं ते दृश्य झालं, जे डोळ्यानं दिसेल ते दृश्य आहे. परमात्म्याची मूर्ती जरी तुमच्या समोर आली, येऊन उभी राहिली, ते सुद्धा दृश्य आहे. डोळ्यानं जे दिसतं ते दृश्य आहे. आणि म्हणून साधू कधी दृश्यामध्ये फसत नाही, कारण त्याचा संबंधच असतो. साधू सदैव कनेक्ट असतो परमेश्वराशी. साधूची कनेक्टता जी आहे ती परमेश्वराशी आहे, प्रकृतीशी नाही. प्रकृतीशी जर जो जीव प्रकृतीच्या संलग्न राहिला, प्रकृतीच्या संसर्गात राहिला, प्रकृतीच्या संबंधात राहिला, तो जीव अज्ञानी आहे. आणि जो परमेश्वराच्या संबंधात राहिला तो जीव भक्त असेल, ज्ञानी असेल, कोणीतरी असेल. तर मला सांगायचं, परमेश्वराच्या चिंतनात डुबलेलं अंतकरण जे असतं ते कधी विषय भोगी राहू शकत नाही. आणि कुठेतरी आपला अंतकरण परमेश्वराच्या सेवेत असताना किंचित जरी वासना कुठे शेष राहिली तर ती तुमचा मोठा अनर्थ करून टाकते. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. वल्लभाचार्यांचे शिष्य होते महात्मा सुरदास. सुरदासजी वल्लभाचार्यांचे शिष्य होते. ज्यावेळी त्यांनी शिष्यत्व पत्करलं त्यांना त्यावेळी दोन्ही डोळे होते. आंधळ्या माणसाला माणसं म्हणतात सुरदास, त्याचं नाव सुरदास ठेवलेलं. दोन्ही डोळ्यांना आंधळा असला की सुरदास, एका डोळ्यानं असला तर शुक्राचार्य असतो. शुक्राचार्यांना एकच डोळा होता. बरं का, लोक काय चिडवण्यासाठी काही म्हणतात. एक डोळ्याचा माणूस आला म्हणजे पहा शुक्राचार्य आले, पतला माणूस आला म्हणजे पहा म्हणजे पैलवान आला, असा पतला असेल. आणि जाड आला तर काही ना काही आहे त्यांच्याकडे. निंदा करणाऱ्याचं, नाव ठेवणाऱ्याला जवळ खूप मटेरियल असतं, आपल्याजवळ नाही तेवढं. तर मला काय म्हणायचं की सुरदासजी महाराज, गुरु महाराजांनी, वल्लभाचार्य वैष्णव होते या नात्याने, काय काकड्याचं भजन, ज्याला आपण काकड्याचं भजन म्हणतो, त्यांच्या संप्रदायामध्ये प्रातःकालीन स्तुती किंवा प्रार्थना किंवा भजन, प्रातःकालीन भजन काकडा. सुरदासजीचा आवाज गोड होता, कारण हिंदीमध्ये अशी एक म्हण आहे, सूर के श्याम और तुलसी के राम. तुलसीदासांनी रामाला प्रसन्न करून घेतलं, सुरदासांनी श्याम सुंदर श्रीकृष्णाला, कृष्णाचे भक्त होते. वल्लभाचार्यांचा आदेश आला कि सुरदास बहुत मधुर गाता है और परमात्मा को मधुर वाणी बहुत अच्छी लगती है, भैया गोवर्धन जी के मंदिर में सुबह का भजन किया करो. ज्याला आपण मराठीत काकड्याचं भजन म्हणतो. काकड्याचं भजन अतिशय गोड असतं. काकड्याचं भजन अतिशय खालच्या स्वरामध्ये गायचं असतं. कावळ्यासारखं ओरडायचं नसतं काकड्याच्या भजनामध्ये. अतिशय मधुर स्वरामध्ये, खालच्या स्वरामध्ये काकड्याचं भजन केल्यानंतर ऐकणाऱ्यालाही आनंद वाटेल आणि तुम्हालाही तुमचा आनंद येईल. कोणतं भजन कसं करायचं, प्रत्येक रागाचा काळ असतो, प्रत्येक रागाची वेळ असते, कोणता राग कोणत्या वेळी गायला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्या रागाचा कसा प्रभाव पडतो आपल्यावर, इतरावरच्यावरती, पुष्कळ गोष्टी आहेत. तर चला, सुरदासजी विना घेतली आणि गोवर्धननाथाच्या मंदिरामध्ये सकाळच्या भजनाची सेवा त्यांच्याकडे. दररोज भजन करायचे, दररोज भजन करायचे, खूप छान भजन. त्यांच्या भजनाला ऐकण्यासाठी साक्षात नंदनंदन परमेश्वर श्रीकृष्ण एका कानावरती हात द्यायचे, दुसरा कान सुरदासजीच्या तोंडापुढे ठेवायचे, ऐकायचे. इतकं ते भजन गोड होतं. सुरदासजीचे डोळे चांगले होते. एक दिवस काय झालं, भजन रंगात आलं. काय भजन रंगात आल्यानंतर अचानक कोणीतरी मंदिराची घंटा वाजवली. घंटा वाजली. आता दर्शनाला येणारे लोक घंटी वाजवणारच आहे, घंटा वाजवणारच आहे.
आपण आपला विषय भजन, आपण आपल्या भजनामध्ये दंग राहायला पाहिजे. जसं तुकोबरायांनी म्हटलं, रंगलाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. मीराबाई म्हणतात, सखी रे मैं तो सावरे के रंगराची, ना घर तेरा ना घर मेरा, मीरा हरी रंगराची. सखी रे मैं तो सावरे के रंगराची. सावळ्याच्या रंगामध्ये रंगून गेलेली मीराबाई. तसे सुरदासजी भजन रंगात आलं बा. कोणीतरी घंटी वाजवली. कोण घंटी वाजवली असेल इतक्या सकाळी सकाळी म्हणून पाठीमागे पाहायला गेले तर एक सुंदर स्त्री घंटीच्या खाली उभी होती, अतिशय सुंदर. आणि तिनं अशी घंटी वाजवली. घंटी वाजवल्यानंतर यांचं भजन काही क्षणासाठी बंद झालं. आणि विचारतात, बाईसाहेब इतक्या सकाळी सकाळी कुठून आल्या, काय परिचय आपला? ती बाई म्हणाली, तुम्ही देवाच्या परिचयासाठी भजन करतात, त्यांचा परिचय विचारा, माझा परिचय विचारून तुम्हाला काय मिळणार आहे? कोणती ती बाई म्हणाली. चुकीचं म्हणाली का बरोबर? बरोबर म्हणाली. तुमच्या साधूचं काम आहे पुढे देवाकडे पाहून भजन करणं, आणि मी घंटी वाजवली तर माझा परिचय घेऊन तुम्हाला काय मिळणार आहे? माझा परिचय घेण्याच्या आमच्या पडू नका. सुरदासजीने तिनं परिचय काय दिला नाही, लगेच ती पाठीमोरी झाली, पाठीमागे फिरली. सुरदासजीनं लगेच विना घेतली, भगवंताच्या मूर्तीजवळ ठेवून दिली आणि लगेच त्या बाईला पायाला उठले. कुठे गेली असेल? ती या गल्लीत जाताना दिसली, तिच्या पाठीमागून या गल्लीत जा, त्या गल्लीत जा, त्या गल्लीत जा. सर्व गल्ल्या त्यांनी शोधल्या, पण बाई मात्र भेटली नाही. शेवटी त्यांच्या लक्षात आलं, खरा जर साधू असेल, चुकू शकतं साधूचं, असं नाही, एखाद्या वेळी चुकू शकतं, साधूचंही चुकू शकतं. साधूचं चुकल्यानंतर त्याच्या लक्षात आलं तर कल्याण आहे. चूक होत असते, कोणाकडून नाही होईल चूक, परंतु आपली चूक कधीतरी लक्षात आली पाहिजे, आपला अपराध लक्षात आले पाहिजे. तुकाराम महाराजांच्या सारख्या महात्म्यांनी सुद्धा म्हटलं, देवा मी अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझम्या आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा, नाही ऐकिले गाईले गीत, धरिली ला सांडिले गीत. काय आधी एवढा मोठा ईश्वर साक्षात्कारी साधू सुद्धा स्वतःचे अपराध देवापुढे मांडतो. आपले गुण असतील, दोष असतील, अपराध असतील, आपण निशंकपणे आपल्या परमेश्वराच्या पुढे मांडायला काहीच हरकत नाही. आपल्याला गुण सांगावे वाटतात, पण दोष सांगावे नाही वाटत. आणि आपले दोषही जो प्रगट करत असतो, फक्त दोष दोनच ठिकाणी प्रगट करायचे, कोणालाही दोष नाही सांगत बसायचे. तुमची निंदेला पात्र व्हा तुम्ही. एक तर तुमच्या सद्गुरूच्या समोर तुमचे दोष मांडा, या तुमच्या परमेश्वराच्या समोर तुमचे दोष निवेदन करा. हे माझे दोष आहेत, या दोषापासून मला मुक्त कर. काय साधू गुणदोष याती न पाही काही, अवधीला पाही आपुलिया. साधू गुण पाहत नाही, दोष पाहत नाही, काहीच पाहत नाही, तो साधू आहे. ईश्वरही तसाच आहे. ईश्वराने कधी कोणामध्ये दोष नाही पाहिले, फक्त त्याच्या चिंतनात येऊन डुबले की तुमचं कल्याण झालं. सुरदासजी सर्व गल्ल्या गोवर्धनच्या फिरल्या, परंतु बाई नाही मिळाली. नंतर त्यांच्या लक्षात आलं, माझं चुकलं, मी साधू आहे, मी साधू आहे, माझं चुकलं, असं नव्हतं करायला पाहिजे, उठायला नव्हतं पाहिजे. त्या बाईचा माझा काय संबंध आहे, पण कशाला मी तिच्या पाठीमागे पळत राहिलो. लक्षात आलं, ती विना उचलली आणि दूर गावाच्या बाहेर गोवर्धन पर्वताकडे गेले. जाताना दुकानातून 2 खिळे घेतले, खिळे लोखंडाचे, आणि एकांतामध्ये जाऊन त्या ठिकाणी बसले आणि स्वतःला सांगितलं, धिक्कार आहे तुझा. भजन करत असताना चित्ताला परमेश्वरात लानवायच्या ऐवजी त्या नारीच्या सौंदर्यात तू बोललास, तुझा धिक्कार आहे. आता या डोळ्याने पुन्हा कोणतीही सृष्टी पाहायची नाही. या डोळ्याने पाहिल तर फक्त परमात्माच पाहिल, नाही तर काहीच पाहणार नाही. 2 खिळे घेतले, 2 डोळ्यामध्ये टोचून दिले. काय अंधत्व पत्करलं, अंधत्व स्वीकारलं. ही साधूची वृत्ती आहे, हा साधूचा भाव आहे, हे साधूचं आचरण आहे, हे साधूचं जीवन आहे. महात्मा सुरदास वल्लभाचार्यांची कळालं त्यांना. वल्लभाचार्य म्हणले, वेड्या, अरे हे काय केलं? सांगितलं, गुरु महाराज तुम्ही काही म्हणा, माझ्या दृष्टीने मी ठीकच केलं. मला याच्यानंतर जगातलं काहीच पाहायचं नाही.
तुम्ही सांगितलेला देवच मला दिसला पाहिजे. वल्लभाचार्यांनी त्यांच्या मस्तकावरती वरद हस्त ठेवला. त्याच वेळी भगवान श्रीकृष्णाचा साक्षात्कार सुद्धा साधना झाला. तो साक्षात्कार अखंड जीवन असेपर्यंत होत राहिला. एवढी वल्लभाचार्यांची कृपा त्यांच्यावर झाली. तर सांगण्याचं तात्पर्य आहे की ज्याच्या अध्यक्षेने प्रकृती ही संपूर्ण विश्वाची निर्मिती करते. विश्व निर्माण केल्यानंतर तुम्ही जर तुमच्या मुलाला जन्म दिला तर तुमची तुमच्या मुलामध्ये आसक्ती राहते की नाही? माया राहते, मोह राहतो, प्रेम राहते, आसक्ती राहते. ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली पण आसक्ती नाही ठेवली. न मायेमध्ये आसक्ती ठेवली, न या जगामध्ये आसक्ती ठेवली. ईश्वरांचा सर्वांच्या ठिकाणी समभाव आहे. म्हणून तर गीतेमध्ये त्या ईश्वरानेच म्हटलं, समोहम सर्वभूतेषु समलोष्टास्म कांचन आदी आदी. सर्व प्रकारच्या बाबतीमध्ये माझ्या दृष्टीमध्ये सर्व ठिकाणी समत्व आहे. आणि समत्वम योग उच्यते. गीतेचा योग समतेमध्ये आहे. ती समता आत्मज्ञानाने, आत्मबोधाने, सद्गुरूच्या ज्ञानाने प्राप्त होते. ध्यास करा, चिंतन करा, सोबत आचरण करावं लागतं, अधिकार प्राप्त करावा लागतो. आणि अधिकार प्राप्त झाल्यानंतर अधिकारी पुरुषांना आमंत्रण निमंत्रण द्यावं लागत नाही. माऊलीने उदाहरण दिलं, आंबा पाडाला लागल्यानंतर पोपटाला निमंत्रण द्यायचं काम नाही की पोपट महाराज आता आमचा आंबा पाडाला लागलेला आहे, या खायला. काही निमंत्रण द्यायची गरज नाही. तसं साधकाचं हृदय परिपक्व दशेला आल्यानंतर भक्तीनं अंतकरण परिपक्व होत असतं. आणि परिपक्व झालेल्या अंतकरणामध्ये ज्यावेळी पराकाष्ठेला ते प्राप्त होतं, लगेच ज्ञानाचा उदय त्या हृदयात होत असतो. म्हणून म्हणतात की भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती. भक्तीच्या पोटातूनच ज्ञानाचा उदय होत असतो. आणि म्हणून आपल्या शरीराला अधिकारी नाही बनवायचं, हृदयाला अधिकारी बनवायचं. हृदय अधिकारी झालं पाहिजे. कारण वासना हृदयात राहते, शरीरात वासना नसते. हातात वासना नाही, पायात वासना नाही, डोक्यात वासना नाही. वासना अंतकरणात आहे. म्हणून अंतकरणाला भक्त बनवायचं, अंतकरणाला साधू बनवायचं. आणि ज्यावेळी तुमचं हृदय साधू बनेल काय, त्यावेळी जो अध्यक्ष असणारा परमात्मा सकल सृष्टीचा उदय जो करत असतो तो तुम्हाला केल्याशिवाय. म्हणून म्हणतात हेतूना अनेन कौंतेय, अनेन हेतूना, या हेतूच्या द्वारे, या कारणामुळे जगद्वी परिवर्तते. हे संपूर्ण जगत परिवर्तते शब्दाचा अर्थ आहे की त्याच्याद्वारे प्रेरित होते, त्याच्याद्वारे कष्ट प्रत्ययाला येते आणि त्याच्याद्वारे त्या जगताचा प्रसव होतो. आणि प्रसवित असणारे हे जगत काय आपल्याला अनुभवाला येते की जगत काय, परमात्मा काय, माया काय, या सर्व गोष्टीचं ज्ञान आपल्याला गीता देत असते. म्हणून मला एवढं सांगायचं, मया दीक्षेन प्रकृती सुयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. काय या संपूर्ण जगताचं ज्ञान एक तर संसाराच्या रूपात ज्ञान झालं पाहिजे, आपल्या स्वरूपाचं स्वरूपाच्या रूपात ज्ञान झालं पाहिजे, अथवा परमेश्वराचं परमेश्वराच्या रूपात ज्ञान झालं म्हणजेच आपण ज्ञानी होत असतो. अर्जुनाला ज्ञानी बनवण्याचा प्रयत्न परमात्मा करत आहे आणि ते ज्ञानी बनवण्याचा प्रयत्न गीतेच्या द्वारे भगवंत करत आहेत. असतो श्लोकाचा अर्थ संपलेला आहे आणि श्लोकाचं चिंतनही संपलेलं आहे. शेवटचे 2 शब्द. आज सकाळी वंदनला कार्यक्रम होता गंगा पूजनाच्या निमित्ताने. तिथे वैकुंठवासी भरतराव अण्णा कलिंदर यांचा त्या ठिकाणी देहांत झाला. त्यांचा आता गंगा पूजन त्यांच्या परिवाराच्या तर्फे ठेवलं होतं आणि म्हणून त्या निमित्ताने कीर्तन होतं. आम्ही आश्रमावरून ठरवून आलो होतो की दुपारचं कीर्तन झाल्यानंतर संध्याकाळी आपण सुप्याला जाऊ. एक सुपात असं गाव आहे माझ्या जीवनामध्ये, निमंत्रण द्यायचं काम नाही, या म्हणून काय. नाहीतर पुढे जायचं असेल तर कोणीतरी बोलावलं म्हणून जायचं, पण इथं पता नाही काय आहे. या गावात असं
काय मला आकर्षण आहे, काय आहे, त्याचं एकच कारण आहे. मी तुम्हाला अनेक वेळा सांगितली, पुण्यभूमी आहे. आणि या पुण्यभूमीमध्ये आजही आमचे आदरणीय हरिभक्तपरायण विजयानंदी महाराज यांचं वास्तव्य या गावात आहे. हे परंपरेचे संत आहेत. या गावामध्ये साधूची परंपरा आहे, सत्पुरुषांची परंपरा आहे. आणि त्या परंपरेमुळेच ही पुण्यभूमी आहे. तुम्ही ज्या भूमीमध्ये राहता, तुम्हाला तुमच्या भूमीची किती महत्व आहे हे मला नाही सांगता येणार, परंतु ही महिमाशाली भूमी आहे. ही साधू संतांची भूमी आहे, देव ब्राह्मणांची भूमी आहे, मंदिराची भूमी आहे. किती मंदिर आहेत, अनेक मंदिरं या गावामध्ये आहेत. ज्या ठिकाणी मंदिर आहेत त्या ठिकाणी हे गाव जरूर पूर्वी त्या ठिकाणी अशा प्रकारचा, पूर्वी तर परमार्थ इथं नांदेनच आहे, आजही नांदत आहे, भविष्यातही नांदत आहे. हे सर्व संतांची पुण्यभूमी आहे. असो, आता नवीन सुद्धा बालाजीचं मंदिर पूर्वीच होतं, मला वाटतं की मूर्ती पूर्वीचीच आहे, परंतु आता महाराष्ट्री सुद्धा होते. आम्ही त्यांचं भूमिपूजन केलं मंदिराचं. आता विशाल मंदिर इथं उभं राहिलेलं आहे. देवी देवता सर्वांचा आशीर्वाद या गावावर आहे. काय असतं इथं, त्या ठिकाणी राजधानी नांदलेली आहे एकेकाळी. आता पुष्कळ लोक कोणी कुठे, कोणी व्यवसायाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेलेले आहेत. आमचे कापडिया साहेब सुद्धा आम्हाला पुण्याला घेऊन गेले होते. मोठा त्यांचाही कपड्यांचा सर्व बंधू भाऊ वगैरे व्यापार आहे, धार्मिक परिवार. आम्ही गेल्यानंतर आम्हाला असं गोकुळासारखंच वाटलं. लहान मुलं, माणसं, बाया, सर्व घर भरलेलं. माणसानं बायांनी भरलेलं, लेकरांनी भरलेलं, पण कपड्यानं सुद्धा भरलेलं. जिन्यावरही कपडे, पायच कुठं द्यावा हा प्रश्न पडला. आणि वरच्या मधल्यावर सर्व घर भरलं. गरमी होती. मंडळी आहे, महाराजांचा सुद्धा तुमच्या सर्वांच्या पाठीमागे आशीर्वाद आहे. काय, आणि या आशीर्वादामुळे कधी इकडे आल्यानंतर, जवळ आल्यानंतर मला वाटतं की जावं. वेळ असला तर मी वेळेत वेळ काढून अशा प्रकारचं येतच असतो. मी जात असताना आपल्याच परिसरातले चांगले मोठे संत आहेत, कोणतरी कीर्तनकार, मला त्यांचं नाव माहीत नाही, ते भेटले रस्त्यामध्ये. म्हणजे कुठंच झाले? म्हणलं सोप्याला. ते म्हणले काही कीर्तन वगैरे असले तर आम्ही येतो गाडी घेऊन. म्हणलं बा कीर्तन वगैरे काही नाही, चाललो. म्हटलं एकांत आहे जंगलामध्ये, खूप छान वाटतं. काय, ज्या आश्रम आमचा तिथे आहे तिथून जवळ जंगल आहे मोठं, त्याला अभयारण्य केलेलं. त्याला फार मोठं जंगल आहे. तिथे वाघ, अस्वलं, ज्यांच्यामध्ये मी स्वतः त्यांच्या सोबत राहिलेलो आहे. एक काळ असा होता. आजही आश्रमाच्या बाहेर तुम्ही एकटे फिरू शकत नाही. कधी वासवल येईल, कधी वाघ येईल, सांगता येत नाही. म्हणून सर्व आम्ही त्या रात्र झाली की बाहेर निघणं बंद, 4-2 माणसं घेऊन निघायचं. आजही आमच्याकडे तिथं असं आहे. त्या एवढ्या प्राणी मात्रांच्या जंगलामध्ये तिथे कोण ऋषी मुनी संत राहिले पूर्वीच्या काळामध्ये. तिथे एक काशीकुंड, नळकुंड आहे. काशीकुंड उत्तरेच्या बाजूला आहे. एकाच नदीत 2 कुंड शेजारी शेजारी, फक्त थोडेसं खडक आहे मध्ये. काशीकुंडाचं पाणी निळं आहे आणि ते नळकुंड आहे इकडून, त्याचं पाणी थोडं पिवळ्या रंगाचं पाणी असतं. असे 2. आणि मध्ये बाल हनुमानजीची मूर्ती आहे. सूर्याला असं धरायला चालले भगवान हनुमान, अशी मूर्ती आहे. शिवलिंग स्थापन केलेलं आहे. तर त्या जंगलामध्ये इतक्या जुन्या काळातली भवानी मातेचं मंदिर आहे, अतिशय प्राचीन. ते मंदिर सर्व पडलं. तिथं मूर्ती आहे. काय, मूर्ती नव्हती, एक दगडाचे असे गोट्याला सिंदूर लावून ठेवला होता दगडाला. मग ते फॉरेस्टमध्ये असल्यामुळे काही करता येत नाही. तरी सुद्धा आम्ही एक मूर्ती घडवून नेली आणि तिथं मातेची मूर्ती बसवली. आणि ते शंकर भगवान उन्हातच होते पिंड. तुम्हाला विश्वास होणार नाही महाराज, आम्ही एका रात्री 3 मजली मंदिर आरसीसी बनवलं. 3 मजली मंदिर आरसीसी. तुम्हाला कसं बनवलं? 2000 सेवक नेले, 2000 तरुण पोरं चांगले. तिथं माणसाला चालता येत नाही. तिथं असे थोडं थोडं सिमेंट, अर्धी कोतळी, ट्रॅक्टर जात नाही, गाडी जात नाही, काही जात नाही. लोखंडाचा 1-1 गज नेला. तिथं सर्व साचा तयार करून ठेवला आणि उभा केला. खड्डे खोडले खडकामध्ये, उभा केला आणि रात्रभर कॉन्क्रीट ओतलं त्याच्यामध्ये. पहिला स्लॅब टाकला, 2 घंटे थांबलो. 2 घंट्यानंतर पुन्हा वरचे कॉलम भरले,
दुसरा स्लॅब टाकला आणि तिसऱ्यावर असं घुमच तयार केलं त्याच्यावर. तर 3 मजल्याचं मंदिर एका रात्रीतच केलं. आणि मग तिथं पाणी ठेवायला, पाणी टाकायला 2-3 पोरं ठेवले. म्हटलं 5-6-10 दिवस पाणी टाकायच्यावर. देवाला सावली केली. सावली झाली. दररोज आम्ही तिथं दिंडी दरवर्षी दिंडी काढायचो. अभयारण्य झालं नव्हतं पर्यंत दरवर्षी काढायची दिंडी. भाद्रपद पौर्णिमेला दिंडी करायची. जवळजवळ 10 ते 15 हजार लोक तिथे यायचे. पुढे भीती वाटायला लागली की म्हटलं जंगल आहे, जनावर आहे, साप आहे, सर्व त्या अगदी किर्ण जंगल आहे असं दाट. तरी तिथं मग एक दिवस पौर्णिमेच्या अगोदर शेती जायचं, पौर्णिमेला काला करायचा आणि मग परत यायचं असा नियम होता. फॉरेस्टला माहीत झालं की कोणीतरी आपल्या जंगलामध्ये, फॉरेस्टच्या इलाक्यामध्ये मंदिर बनलं, कोणीतरी महात्मा आहे. आणि मी नवीनच त्या भागात होतो. मला काही तिकडची सर्व लोकांचा ओळख परिचय काही नव्हता. लगेच गाडी आश्रमावर आली. छोटस आश्रम म्हणजे झोपडीशी होती छोटीशी. बोले महाराज आपने वो जंगल में मंदिर बनवाया? हमने कहा भैया मैंने नहीं बनाया मंदिर, मैं ऐसे कहा बेकार काम करता हूँ कि मंदिर बांधू जंगल में, गाँव में बांध सकता हूँ. नहीं, आप ऐसी बात मत करिए, आपने मंदिर बनवाया. हमने कहा साहब एक अकेला व्यक्ति कोई मंदिर बनवा सकता है क्या? नहीं 3 मंजिल का मंदिर बनवाया हम देखते आए. हमने कहा हमने कोई मंदिर नहीं बनाया, हो सकता है आजू बाजू के गांव के लोगों ने, भक्तों ने बनाया होगा. नाम बताओ कौन कौन थे. हमने कहा मैं अभी 2-4 महीने हो गए इधर आ गया, मुझे किसी का नाम पता नहीं भैया, मैं जंगल में रहता हूँ. शेवटी त्यानं खूप ताण तोडला. म्हटलं साहेब, म्हटलं आता ते बनलं मंदिर कोणी का बांधलं असेल, तुम्हाला काय अडचण आहे. म्हटलं देवाला सावली केली त्या लोकांनी, राहू द्या. नाही उद्या जर आमच्या मोठ्या कमिशनरला वगैरे माहीत झालं तर आमच्या नोकरी धोक्यात आहे. म्हटलं आता ते बनलेलं आहे, तुमच्या नोकऱ्या धोक्यात आहेत, तशात तुम्ही तुमचं पहा. मी काही एकट्यानं मंदिर बांधलं, हजारो लोक तिथे आहेत. शेवटी अमेरिकेतील विभागीय लोकांची चेकिंग आली तिथे. त्यांनी चेक केलं. बोले वो कलस्केल सरकार में महात्मा रहता है और लोगों क्या कि उसने मंदिर बनाया. ते साहेब भी आमच्याकडे साहेब आले. मतलब साहेब तुम्हाला काय बोलायचं नंतर बोला, आम्हाला 2 शब्द बोल द्या. हमने कहा वहां अति प्राचीन, तुम्हारा अभयारण्य नहीं था, जब वहां मंदिर था होगा उस समय फॉरेस्ट भी नहीं बना था. फॉरेस्ट था अंग्रेजों के बाद बना है, पहले कहाँ फॉरेस्ट था, पहले राजाओं की भूमि थी. फॉरेस्ट नहीं, और वो फॉरेस्ट के पहले की वो मूर्तियां है, वहां के जो स्थान है, और हम लोगों का, हिंदुओं का स्थान है, हम लोगों ने बना दिया, छाया बना दिया हम लोगों ने, यानी बहुत सारे पूरे इलाके ने. कोई गांव ऐसा नहीं जिस गांव का कोई नहीं था. बोले महाराज ठीक है. साहेब धार्मिक होते, आपलेच होते, धार्मिक होते. ये गोष्ट समझ. बोले भैया महाराज जी आप एक मंदिर बनवाया, हमने सोचा है कि आप देवी का मंदिर बनवा रहे. हमने कहा साहब अभी हमको ये मंदिर नहीं बनवाएंगे, आप निश्चिंत रहे. झाली गोष्ट. तर मी कशासाठी सांगत होतो, त्या जंगलामध्ये मी एकटा रात्री किड अंधारामध्ये, पण कधी मला उदास वाटायचं नाही किंवा भीती वाटायची नाही. तसं या माळावरती फिरतो ना मी, असं मला खूप आनंद वाटतो. जिथं फिरल्यानंतर, ज्या भूमीमध्ये राहिल्यानंतर आनंद वाटतो, त्या भूमीमध्ये काहीतरी कोणाची तपश्चर्या झालेली आहे, काहीतरी विशेषता असेल म्हणून आनंद वाटतो. तुम्ही सर्व जरी निघून गेले, मी एकटाही राहू शकतो, तेव्हाही राहू शकतो, आपल्याला काही भीती नाही. कारण माझा स्वभाव असा आहे. मला पूर्वी काय सांगायचे लोक, आमच्या चिंचावर भूत राहतं. महाराज मी रात्रभर त्या चिंचावर जाऊन बसायचो. मला वाटायचं आपल्याला एखाद्या वेळी तरी भूतान दिसावं, भूताकडून रामाचं दर्शन तरी होईल. गोस्वामी तुलसीजींना भूताच्यामुळेच रामाचं दर्शन झालं होतं. भूतानच रामापर्यंत पोहोचलो. भूतानं काय केलं, हनुमंतरायापर्यंत पोहोचलं, हनुमंतरायाने रामापर्यंत त्यांना पोहोचून दिलं. काय अशी गोष्ट आहे. म्हणून या पुण्यभूमीचं महत्व मी तुम्हाला सांगितलं. इथं आल्यानंतर, आणि या प्रसन्नतेची साक्ष आहे मंदिर. एवढं विशाल मंदिर, आज एवढं विशाल मंदिर जिवंत कोणत्या ठिकाणी पाहायला मिळतं. तुम्ही याला वाचवलं, त्याची डागडुगी केली, चांगलं केलं. काय सांभाळाय वास्तूला, ही आपल्या पूर्वजांची वास्तू आहे, पूर्वजांचं पुण्य आहे आपल्या गावच्या सर्वांचं. आणि तरी तुम्ही सुद्धा याच्यामध्ये सुधारणा केली. मी नवीन यायचो त्यावेळी शिखर नव्हतं, कळस बसायला द्यायचो, कळस राहिल्यावर बसायचं.
आता इतके मंदिर बनवून राहिले गावात होतंय ना, आता लेट होईल, पण कधी तुम्हाला ज्यावेळी इच्छा झाली त्यावेळी जरूर बसून टाका बरं. बिना कळसाचं मंदिर ठेवू नये. आणि मंदिर तयार झाल्यानंतर शास्त्राचा नियम आहे, मंदिर पूर्ण झाल्यानंतर 3 वर्षाच्या आतच कळस बसायला पाहिजे, कमीत कमी. लक्षात ठेवा. आता आपले पुष्कळ वर्ष झाले की मला 4-5 वर्षापासून मी इथे येतो. तर सर्व चांगलं आहे तुमच्या. आपलं काही तुमच्यावर असं नाही किंवा बसवा करायला जबरदस्ती असं काही नाही, तुमच्या इच्छेनं. पण माझं सांगणं काम आहे साधू या नात्यानं, म्हणून हा आनंद उपभोगण्यासाठी. आणि आज ज्यावेळी मी तिकडे फिरायला गेलो, तिकडे कोणतं बोर्डी काहीतरी गाव आहे, त्या मोरडा, त्या माळापर्यंत गेलो, त्याच्या पलीकडे गेलो, तिकडे गिट्टीचं खदानी, इकडं गवता नसेल काही नाही. सकाळी सुद्धा जाणार आहे. मग इथं आलो, स्नान केल्यानंतर आता भोजन करायचं. मला निरोप आला आमच्या महाराजांचा, महाराज सुद्धा येऊन राहिले. मला खूप आनंद वाटला. काय चला म्हटलं या निमित्ताने भेट गाठ होते. मी डोंगरावर भेटलो. आता त्यांची सुद्धा तब्येत वयाच्या मानाने आहे, गाडीनं माणूस चढू शकतो पण पायी नाही येऊ शकत. आणि मी सुद्धा अजून मी थकलेलो नाही, वय माझंही भरपूर आहे पण मी थकलेलो नाही. असे डोंगर मी सहज पळता चढतो. कारण एक नेहमी पहाडात पर्वतात राहायची सवय. शरीराला सुद्धा कोणती बिमारी नाही, शुगर नाही, कोणती बीपी नाही, काही नाही. खाणं पाणं जे असेल वेळेवरती खायचं, वेळेवरती जेवढं लागतं तेवढं व्यवस्थित. त्याच्यामुळे शरीराची थोडी काळजी घ्यावी लागते. शरीराची काळजी शरीराकरता नाही, परमार्थ करण्यासाठी घ्यायची. आपल्यालाही करता आलं पाहिजे, तुमच्या सारख्यांनाही मिळाला पाहिजे, म्हणून शरीर सेवेसाठी शिकलं पाहिजे. आपल्याला शरीराच्या विषयी काही प्रेम नाही एवढं, फक्त समाजाला या शरीराचा उपयोग झाला पाहिजे एवढी ती आशा असते, इच्छा असते. आणि म्हणून झालेले 2 शब्द काय महाराष्ट्री प्रवचनाला उपस्थित राहिले. काय हा संतांच्या प्रती असणारा आदर आहे. आमचे पंडितजी राहिले, तुम्ही होते भूमिपूजनात, महाराज सुद्धा होते. आणि बाकी तुम्ही सर्व सुपावासी सर्व मंडळी इथून पुकारल्याबरोबर आला. आमच्या महिला भगिनी, माता भगिनी सुद्धा, कोणी पायी आलं, कोणी मोटरसायकलवर आलं असेल. कधी आल्यानंतर ज्यावेळी आमची फेरी होते एकदा भेटायला, बस काही नाही, दुसरं काही नाही. गावापासून इथपर्यंत टेकड्यापर्यंत आले तरी खूप आनंद वाटतो. काय आमचं एकच कार्य आहे, आम्हाला आमचा धर्म वाचवायचा आहे, आमची संस्कृती वाचवायची, आमचे जे ग्रंथ आहेत ते वाचवायचे आहेत, मंदिरं वाचवायची आहेत. आता मी इकडे पालघरला गेलो होतो, आदिवासी आहे, पाठीमागे आपल्या एका हिंदू महात्म्याला लोकांनी त्यांना हत्या केली होती, त्या परिसरामध्ये मी गेलो होतो. आता वर्षातून 2दा-3दा जात असतो. लोक मला म्हणतात महाराज तिकडे जाऊ नका, तुमचंही त्यांच्यासारखे टार्गेट करून टाकते. मला जे व्हायचं ते होईल, परंतु धर्मासाठी आपल्याला जेवढं कार्य करता येईल. आमच्या डोळ्यात येतं, ज्या गावामध्ये, ज्या पाड्यामध्ये 95-70% हिंदू होते, हिंदू होते आपले, तिथे आता त्या ठिकाणी फक्त 5%, 2% हिंदू त्या गावात राहिले. इतके बाटून त्यांना विसाई बनवलं. त्या आंघोळी कशा करायच्या, त्या लेकरांना आम्ही, आमच्या काही महिला होत्या, पुरुष होते, आंघोळी घालून दिल्या, साबण नेली. साबण नका लावू म्हटलं, नसले तर, पण निदान पाण्यानंतर आंघोळ करायचं. आंघोळ केली, अशी हात जोडायची आणि जय श्रीराम म्हणायचं. जय श्रीराम म्हटलं, अगरबत्ती लावायची, अशी ओवाळायची. किंवा अगरबत्ती काय असते, ती अगरबत्ती सुद्धा माहित नव्हती काय असते, तेच सांगते अगरबत्ती असते, हे धूप असते, अगरबत्ती असते. आणि फिरवायची, तिथं लावायची ना, हात जोडायचे, जय श्रीराम म्हणायचं. 5 दिवसातून एकदा तरी म्हणलं तर काय हरकत नाही, 2दा म्हणलं तर जास्त पुण्य होईल. म्हटलं ते म्हणजे पुण्य काय असते, काय म्हणलं देव खुश होईल म्हणलं, तो म्हणा ते परमात्मा आहे. म्हणजे एकदम आवडा की तर ते आम्हाला 3 दिवस राहावं लागलं, ते अगरबत्ती काय, आरती काय हे सांगायसाठी. पुन्हा 10 किलो तूप आणलं तिथं बराम करून, आणि त्यांना आरती आणल्या, प्रत्येक घरी 1-1 आरती दिली अशी निरंजनी, त्यात वात लावून असं फिरवायचं. म्हटलं आंघोळ झाली, राम 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 म्हणायचं, फक्त दुसरं काय. काय वाचलं गाव जवळजवळ 100% त्या गावामध्ये
देशाच्या समाजाच्या तुमच्या सर्वांच्या सेवेला कामी पडावं एवढा त्या शरीराला जगवण्याचा उद्देश आहे, कधी काहीच नाही. काय बाकी जे आहे मठ आहे, मंदिर आहे, आश्रम आहे, ते तुमचं समाजाचंच आहे, तुमचं आहे आणि ते तुमचंच राहील आम्ही गेल्यानंतर सुद्धा. तर सांगण्याचं एवढं तात्पर्य आहे की या भूमीमध्ये आल्यानंतर खूप आनंद होतो आणि आनंद असा द्विगुणित झाला महाराजांच्या उपस्थितीमुळे, पूजनीय महाराजांच्या उपस्थितीमुळे आनंद माझाही द्विगुणित झाला आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आता मी खूप थकलेलो आहे. सतत माझा फक्त 4 घंटे मला झोप असते रात्री. रोज 11 कीर्तन असतं की 11 वाजता 12 वाजता 3:30-4 ला उठतो. जिथं जशी फिरण्याची व्यवस्था असेल, आता इथं काही व्यवस्था नाही, मी या डोंगरात फिरतो. इकडं खाली जर गावात असतो ते या रोडनं जातो तो फिरायला, तिकडं जाऊन कोणतं गाव इकडं पिंपळदरीपर्यंत जात असतो. आता सकाळी या डोंगरात चक्रा मारतो. रोजचा नियम फिरायचा, अर्धा घंटा व्यायाम योगा आणि नंतर आपलं नित्यनेम जे असेल ते आणि नंतर कार्यक्रम असं असतं. पण आज मुद्दाम तुमच्यासाठी त्या ठिकाणी वेळेत वेळ काढून आलो. सकाळपर्यंत राहणार आहे आणि सकाळी आता पुढचा प्रवास लक्षात ठेवा. म्हणून तुमच्या सर्वांच्या प्रेमातून, आमच्या आदरणीय महाराजांच्या प्रेमातून जे 2 शब्द भगवंताच्या समोर बोललो त्या प्रभूच्या चरणी समर्पित. पुंडलिक वरदा हरी ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोरी मद द्यावे पसायला नाही. जे फळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो. होता परस्परे पडो दुरितांचे तिमिर जावो. विश्वधर्म सूर्य जो जे वांछिल तो तेला हो. वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची महादियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो सदा कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव. चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन. हे सर्वाही सदा सज्जन सुरेदेव. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेष लोकी दृष्टादृष्ट विजये होवावे. एक म्हणे श्री विश्वेश्वराव आळ होईल दान पसावो. येणेवरे ज्ञान देवो सुखिया. येणेवरे ज्ञान देवो. येणेवरे ज्ञान देवो. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्.